पाहिले ना मी तुला, तू मला ना पाहिले, तरी कुठे मन वेडे गुंतले. हरी असाच दारूची बाटली हातात घेऊन आपल्याच धुंदीत चालत घरी जात होता. चालत चालत तो रेल्वे क्रॉसिंगला पोहोचला. गाणं म्हणत म्हणत तो फाटक क्रॉस करत होता आणि मधीच तो पट्टीवर बसला आणि जोरजोरात गाणे म्हणू लागला. हरीला नशेत तो काय करतोय, कुठे बसला आहे त्याची जरा पण जाणीव नव्हती. तितक्यात जोरात गाडीचा आवाज आला, पण हरीला काहीच शुद्ध नव्हती. तो आपल्याच धुंदीत गाणे म्हणत होता. गाडीचा आवाज हळूहळू मोठा होत होता. हरीने जसं बघितलं की गाडी जवळ येत आहे, तो उठला आणि गाडीच्या समोर पटरीच्या मधोमध येऊन थांबला. त्याने डोळे बंद केले आणि दारूची बाटली हातातून सोडली आणि हळूच म्हणाला, ईशा. हरीचा जीव मात्र जाणारच होता. तितक्यात एका मुलीने जोरात हरीचा हात ओढला आणि हरी पटरीवरून खाली पडला. गाडी निघून गेली. हरीला काही समजलंच नाही की नेमकं काय झालं. तो उठला आणि स्वतः सोबतच बोलायला लागला, मी मेलो की नाही, स्वर्ग कुठे आहे, सगळं काळं काळं दिसतंय, नरक असेल हे. यमदेव कुठे तुम्ही, मी हरी आलो इथं, स्वागत करा माझं. तितक्यात ती मुलगी बोलली, जिवंत आहे तू, समजलं का, जा आता घरी. जिवंत, तू वाचवलंस मला. हो मीच. अजून कोण दिसतंय का तुला इथं, मीच वाचवलं तुला. का वाचवलं मला, ए बघ ऐक, घरी जा, खूप रात्र झाली आहे, घरी तुझी वाट पाहत असेल आई, जा ते तू समज घरी, आई तुझी वाट पाहते. का स्वतः सोबत असं करतोय, जा घरी. ती मुलगी अगदी प्रेमाने हरीला बोलली. हे ऐकताच हरी परत खाली बसला आणि रडू लागला. काय तोंड घेऊन घरी जाऊ, मला नाही जगायचं, मी खूप चुका केल्या, पण आता बस, आता माझ्याकडून नाही होत आहे. तू काही चुकीचं केलं नाहीये. प्रत्येक माणसाच्या जीवनात असे दिवस येतात, जसं चांगलं वेळ निघून जातो, हेही निघून जाणार. पुढच्या महिन्याला माझं लग्न आहे आणि आज मी त्या लग्नासाठी नकार दिला. आईबाबांनी त्या मुलीचा, आईबाबांना काय जबाब दिला असेल, त्यांच्यावर काय वितली असेल, आणि ती मुलगी, तिची काय चूक होती, बिचारी, तिची काय अवस्था असेल. हे ऐकून काय करू काहीच कळत नाही. मग घरी जा आणि लग्नासाठी हो म्हणून टाक. नाही, लग्नाचा निर्णय तर मी असंच रागात घेतला होता. मला वाटलं नव्हतं की एवढं सगळं होऊन जाईल. मला तर फक्त ईशाला घाबरवायचं होतं. पण यार, कायचं काय झालं सगळं, पूर्ण वाटोळं करून ठेवलं आहे मी. अजून काही बिघडलं नाहीये. ईशाला जाऊन खरं सांगून टाक ना मग. नाही ऐकत ना ती. आणि आता जेव्हापासून तिला माझं लग्न जमलं हे कळलं, तेव्हापासून तर ती अजिबात बोलायला मागत नाही. मग आता तिला सांग की तू लग्न मोडलं तिच्यासाठी. सॉरी बोल, तिला माफी माग. ती ऐकेन का? हो ऐकेन ना. आणि आता घरी जा, आई वाट पाहते तुझी. तू पण जा, तुझी आई पण वाट बघत असेल तुझी. चल, मी तुला घरी सोडतो. तसंही खूप रात्र झालीये. कुठे राहते तू सांग, मी येतो तुला सोडवायला. मी तर इथेच राहते. इथं कुठं, मस्करी करू नको. चल, मी सोडतो तुला. अरे खरंच मी इथंच राहते, थांब. तुला खोटं वाटतंय ना. हरीला काही समजत नव्हतं. ती मुलगी वळून समोर एका पटरीवर जाऊन थांबली आणि हरी काय विचार करेन त्याआधीच वेगाने गाडी त्या पटरीवरून गेली. हरी जोरात ओरडला. गाडी तिथून निघून गेली. गाडी गेल्यावर हरीने पाहिलं की तिथं कोणच नव्हतं. हरी खूप घाबरला. त्याचं अंग घामाने भिजलं आणि तितक्यात हरीला आवाज ऐकू आला, हरी, घरी आई वाट बघते, जा लवकर घरी. आवाज ऐकताच हरीने मागे पुढे काय बघितलं नाही आणि धावत सुटला. फाटक ओलांडून तो पुढे जाऊन थांबला. हरी खूप घाबरला होता. हिम्मत करून त्याने मागे पाहिलं आणि मागे पाहताच तो परत दचकला. ती मुलगी तिथंच त्या गाडीच्या पटरीवर उभी होती आणि हरीला हात हलवून बाय म्हणत होती. हे बघताच हरीने देवाचं नाव घेतलं आणि जोरात धावत सुटला. जसा तसा हरी बिल्डिंग जवळ पोहोचला. हरीचे हातपाय अजून थरथरत होते. हरी घराजवळ पोहोचला आणि जोरजोराने बेल वाजवू लागला. आईने दार उघडलं. हरी, काय झालं, घाबरलास की काय? श्वास घे आधी, थांब, मी बाबांना उठवते.
नको आई, राहू दे, बाबांना उठवू नकोस. काही नाही झालं, मी ठीक आहे, तू जाऊन झोप. हरीने आरामाचा श्वास घेतला. अरे पण अवस्था बघ तुझी, घामाने भिजला आहेस पूर्ण. काय झालं सांगशील? आई बोललो ना, काही नाही झालं, तू जा आणि झोप. हां, आणि बाबांना उठवू नकोस, सकाळी बोलूया. हरी बेडरूममध्ये आला आणि बेडरूममध्ये येताच त्याला गरगरल्यासारखं वाटायला लागलं. हरीच्या नजरेसमोर सगळं गोल गोल फिरत होतं आणि तो एकदम बेडवर पडला आणि झोपी गेला. आगला स्टेशन डोंबिवली, नेक्स्ट स्टेशन डोंबिवली, पुढील स्टेशन डोंबिवली. हरी एक ट्रेनमध्ये दाराच्या जवळ टेकून थांबला होता. गाडीत अनाउन्समेंट चालू होती पुढील स्टेशनची. अगदी मरणाची गर्दी, थांबायला सुद्धा जागा नव्हती. गाडी स्टेशनवर येऊन थांबली. लोक गाडीतून उतरत होते. त्यात हरीने त्या मुलीलाही उतरताना पाहिलं आणि अचानक हरीला असं वाटलं की जग जणू जागच्या जागेवर थांबलं आहे. सगळे आपापल्या जागेवर स्तब्ध झाले. हरीने हळूच त्या मुलीला आवाज दिला, ए, तू कोण आहेस? ती मुलगी मागे वळली आणि अचानक सगळं जसं होतं तसं झालं. गाडी परत चालू झाली, पण त्या गाडीत हरी आणि त्या मुलीला सोडून कोणच नव्हतं. मला नाही ओळखत तू, पण मी ओळखते तुला. कोण आहेस तू? माझा जीव वाचवलास तू. मी तुझी सोलमेट. सोलमेट? हो, मी तुझा जीव वाचवला. पण काय, तू मला घाबरतोस ना, म्हणून मी जाते. तेवढ्यात गाडी बरोबर त्या फाटकाच्या इथे येऊन थांबली आणि ती मुलगी खाली उतरली. मी आहे इथंच, तुला जर कुठे नाही भेटली तर इथंच भेटेन मी. आणि हरी एकदम अलार्मचा आवाज ऐकून उठला. नशीब स्वप्न होतं. हरी हॉलमध्ये येऊन खुर्चीवर बसला. तितक्यात बाबांनी विचारलं, कुठे होतास रात्री? काय झालं होतं? काय नाही बाबा, सगळं ठीक आहे. ठीक तर असणारच ना, तुम्हाला कुठे 4 लोकांमध्ये तोंड दाखवायचं असतं? जिम्मेदारी नावाची, शिस्त नावाची तर वस्तू आहेच नाही ना आपल्यात. काय बाबा? हो माहीत आहे मला, चुकी झाली माझी. बाळा चूक नाही, खूप मोठी चूक केली आहेस तू. तितक्यात आईने बाबांना मध्येच बोलताना अडवलं. अहो जाऊ द्या ना, चढवा अजून डोक्यावर, चढवा. बाबा रागात उठून निघून गेले. हरी डोक्यावर हात ठेवून तिथंच बसून होता. आई जवळ आली आणि हरीचा हात धरला. बाळा. हात धरताच आई मोठ्याने बोलली, हरी काय झालं तुला? बाळा, तुझं अंग तर तापले अख्खं. काय नाही आई, जाऊ दे. जाऊ दे काय? जा तू जाऊन झोप. आज काय कुठे बाहेर जाऊ नकोस. मी डॉक्टरला पण घरी बोलावते. आईने हरीला जबरदस्ती रूममध्ये पाठवलं आणि हरी जाऊन झोपला. थोड्या वेळानंतर डॉक्टर आले. त्यांनी हरीला तपासलं आणि एक इंजेक्शन दिलं. काय नाही, थोडा ताप आहे, बरं होऊन जाईल, डॉक्टर म्हणाले. ठीक आहे डॉक्टर. हरी झोपूनच होता. रात्री तो जेवायलाही नाही उठला. दुसऱ्या दिवशी सकाळी हरी उठला. आता त्याला बरं वाटत होतं. तो ऑफिससाठी तयार झाला आणि नाश्ता करून निघाला. खाली उतरताना त्याने घरातून बाहेर निघायच्या आधी आईने त्याच्या हातावर एक काळा दोरा बांधला होता आणि हरी निरखून त्या दोऱ्यालाच बघत होता. दिवस खूप चांगला गेला. संध्याकाळी घरी येताना हरीने हिम्मत करून ईशाला कॉल केला, पण ईशाने कॉल उचलला नाही. हरी चालत चालत फाटकाजवळ पोहोचला. फाटक पाहताच त्याला परवा रात्री सगळं घडलेलं आठवायला लागलं आणि अचानक त्याच्या फोनची रिंग वाजली. हरीने बघून खुश झाला. ईशाचा फोन होता. हॅलो ईशा. हरीने उत्तर दिलं. कॉल केला होतास? हो. कशी आहेस? ठीक आहे मी. बरं, मग लग्नाची शॉपिंग कशी चालू आहे? कुठलं लग्न ईशा? ते तर मी फक्त तुला घाबरवण्यासाठी बोललो होतो. खरं तर असं काहीच नाहीये. मला घाबरवण्यासाठी खोटं बोलू शकतोस, पण माझ्या घरी येऊन तू आईबाबांसोबत बोलू नाही ना शकत. बोलतो ना ईशा, तू बोल. आता येऊ का? काय यायचं आहे तुला? नको येऊस ना, मला गरज नाहीये. मी विसरून गेली तुला, तू पण विसरून जा. परत कधी चुकून पण कॉल करू नकोस मला. ईशा ऐक तर. ईशाने काहीच ऐकलं नाही आणि फोन ठेवून दिला. हरी एकदम शांत झाला आणि घरी निघून आला. रात्रीची वेळ होती. हरी झोपला होता आणि ईशाचा विचार करत होता. तितक्यात त्याला परवा रात्रीचा किस्सा आठवला.
ती मुलगी बोलली होती, अजून काही बिघडलं नाही, ईशाला जाऊन खरं सांगून टाक. हरी स्वतः सोबतच बोलू लागला, नो डाऊट ती मुलगी भूत होती, पण तिने माझा जीव वाचवला, मला त्रास नाही दिला. आणि इतकाच नाही, ती बोलली पण मला की ईशाला खरं सांगून टाक. आणि बहुतेक म्हणूनच मी आज हिम्मत केली ईशासोबत बोलायची. ती कोण आहे यार? तेव्हाच हरीला त्याचं स्वप्न आठवलं. जर कुठे नाही भेटली तर मी इथंच भेटेन. ही आठवतच हरी पटकन उठला आणि फाटकाजवळ गेला. हरीला भीती पण खूप वाटत होती, पण ती मुलगी कोण आहे, तिने हरीला का वाचवलं, हरीला ते माहीत करायचं होतं आणि त्यासाठी त्या मुलीचं भेटणं गरजेचं होतं. हरी फाटक ओलांडून त्या पटरीवर आला आणि इथं तिथं तिला शोधू लागला, पण ती मुलगी हरीला कुठेच दिसत नव्हती. हरी विचारात पडला की नेमकं काय करावं. त्याला भीती पण वाटत होती. रात्रीचा काळोख आणि त्यात रेल्वेचा फाटक. हरीला काही सुचत नव्हतं की काय करावं. तेव्हाच तो हळूच बोलला, तू बोलली होतीस ना की भेटशील मला इथं, मी नाही घाबरत तुला, ये समोर, सोलमेट. तेव्हाच एक बाजूने हळूच आवाज आला, हरी. हरी आवाज ऐकताच दचकला. त्याचे हात थरथरायला लागले, त्याच्या कपाळाला घाम फुटला आणि तो मागे फिरला. मागे फिरताच त्याने पाहिलं की रात्रीच्या काळोखात जिथं काहीच दिसत नव्हतं, अशा गुप्त काळोखात नुसतंच त्या मुलीच्या चेहऱ्यावर उजेड उठून दिसत होता. जणू कोण भूत नाही, पण एखादी अप्सरा स्वर्गातून खाली उतरलीये. मग काय बोलली ईशा? तुला कसं माहीत मी ईशासोबत बोललो? मला माहीत आहे, पण तू हे सांग की काय झालं? मिटला तुमचं भांडण? नाही ना, आता तर खूप रागवली ती. म्हणे फोन पण करू नकोस कधी. काय करू काही समजत नाहीये मला. एकतर बाबा नीट बोलत नाहीये, वरून ईशा पण. काय करू काहीच कळत नाहीये. हो हो, धीर घे, सगळं ठीक होईल, ये बस. हरी त्या मुलीसोबत तिथंच पटरीवर बसला. अच्छा, मला एक सांग, असं काय झालं होतं की तुझं आणि ईशाचं भांडण झालं? जरा मला तुमची स्टोरी सांगशील? हरी थोडं गालातच हसला आणि बोलला, खूप चांगलं चालू होतं सगळं. अजून पण आठवतं तो कॉलेजचा दिवस, जेव्हा पहिल्यांदा मी ईशाला पाहिलं होतं आणि कधी आम्ही दोघंही एकमेकांच्या एवढे जवळ आलो काही कळलंच नाही. बघता बघता कॉलेजचे 3 वर्ष निघून गेले. ती पण जॉबला लागली आणि मी पण. प्रत्येक रविवारी आम्ही ठरवून भेटायचो मूवी डिनरसाठी. खूप मस्त चालू होतं. मग एवढं चांगलं चालू असताना मग का भांडलास तिच्यासोबत? त्या दिवशी मी तिला लग्नासाठी प्रपोज केलं आणि ती म्हणाली की हरी तिच्या आणि ईशाबद्दल त्या मुलीला सांगू लागला, हरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण मी घरी नाही सांगू शकत, मला भीती वाटते. मला नाही वाटत की बाबा आपल्या लग्नासाठी परवानगी देतील. प्लीज जसं चालू आहे तसं चालू दे. ईशा, आज ना उद्या तुला बाबांना सांगावंच लागेल ना. आपण आयुष्यभर तर असं नाही ना जगू शकत. 4 वर्ष झाले आपल्या रिलेशनला. आता आपण पुढचा विचार केला पाहिजे. हरी प्लीज. पण मी कधी पुढचा विचार केलाच नाही. ईशा, तू हे काय बोलते? झाले काय तुला? हरी प्लीज, सीन क्रिएट करू नकोस प्लीज. ईशा, सीन मी नाही तू क्रिएट करते. हरी, माझ्यात हिम्मत नाहीये खरंच, आणि मी त्यासाठी काहीच नाही करू शकत. प्लीज जबरदस्ती करू नकोस. जबरदस्ती? जर असंच करायचं होतं तर मग इतके वर्ष का अडकवून ठेवलंस मला? का असे प्रेमाचे स्वप्न दाखवलेस? हरी, ते स्वप्ने मी पण बघितले आहे तुझ्यासोबत, पण तुला ते पूर्ण नाही ना करायचे. हे ऐकून ईशा चूप झाली आणि पुढे काहीच बोलली नाही. हरी पुढे काय बोलला नाही ना ईशा काय बोलली. हरी तसाच तिथून निघून गेला. 2 दिवस निघून गेले. ईशाचा काहीच फोन नाही आला. तेव्हा हरीने समोरून कॉल केला. हॅलो ईशा, बोल. 2 दिवस झाले काहीच कॉल नाही, मेसेज नाही. काय झालं? ठरवून घेतलंस का ब्रेकअप? इतका ऐकताच ईशा अगदी रागात बोलली, हो ठरवले. तुला वाटतंय ना? तर हो, करायचं आहे मला ब्रेकअप. नाही राहायचं मला अशा व्यक्तीसोबत जो मला समजून घेत नाही. इतकं सांगून ईशाने रागात फोन ठेवून दिला. हरीला काहीच कळत नव्हतं की काय चाललंय, पण त्याला इतकी खात्री होती ईशा आता त्याला नाही भेटणार. बघता बघता 1 महिना निघून गेला. हरीने खूप प्रयत्न केले, पण त्याला शेवटी एकच उत्तर मिळालं, हरी तुला कळत का नाही
मी नाहीये रेडी लग्नासाठी. मग हे प्रेम, हे सगळं काही टाइमपास होतं. तुला जे समजायचं आहे ते समज, मला फरक नाही पडत. हरीने ह्यापुढे ईशासोबत बोलण्याचा प्रयत्न पुढे केला नाही. ह्याच मध्ये ईशाने भरपूर प्रयत्न केला हरीसोबत बोलण्याचा, पण हरी नेहमी टाळत गेला. आणि 2 महिन्यानंतर शेवटी हरी ईशाला भेटायला रेडी झाला आणि दोघं भेटले. हरी येऊन शांत बसला होता. ईशा सारखं हरीकडे बघत होती. बस ना आता, किती तो राग. सॉरी, माझं लग्न ठरलंय, पुढच्या महिन्याला लग्न आहे माझं. ईशा हे ऐकून शॉक झाली. पुढे काय बोलावं नेमकं तिला काय कळतच नव्हतं. हरी उठून निघून गेला. वेगाने एक रेलगाडी समोरच्या पटरीवरून गेली आणि हरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मुलगी हरीच्या जवळ आली आणि त्याचा हात पकडायला जातच होती, तितक्यात हरी मागे वळला. ती मुलगी मग थोडी मागे झाली आणि बोलली, मग पुढे काय झालं? ईशाने मला मनवायचा खूप प्रयत्न केला, पण मी हट्ट पकडून बसलो होतो. प्रेम नेमकं काय आहे ते समजलंच नाही मला. आधी तिची हात पकडून बसली होती आणि जेव्हा तिला समजलं तेव्हा पण शेवटी मी ठरवलं. मला पण करमत नव्हतं, पण हे समजेल मला त्याआधीच मी खूप मोठी चूक करून बसलो होतो. लग्नाची वेळ जवळ आली होती. त्या दिवशी घरी पाहुणे आले होते आणि मी दुपारी घरी पोहोचलो. अरे हरी, आलास तू? बघा बघा, नवरदेव आला. घरात पाहुणे आले होते. त्यातून काही बायका हसत म्हणाल्या, बाळा आता थोडे दिवस बाहेर फिरणं बंद कर, लग्नाची वेळ जवळ आलीये. पाहुण्यातून एक बाई बोलली, कुठे होतास? चल पटकन. आई, बाबा कुठे? बाबा आत बसले आहेत. हे बघ, हे तुझे बाबाची आत्या आहे, पाया पड. आई, बाबा कुठे? मला भेटायचं आहे त्यांना. काय झालं? असं का वागतोय तू? इथं आहे मी. काय झालं? बाबा आतून बाहेर आले. बाबांना बघून मी थोडं घाबरलो, पण मग हिम्मत करून पुढे जाऊन मी बाबांना सांगून दिलं, बाबा मला लग्न नाही करायचं. काय बोलतोय? पाहुणे आले आहे, चल मस्करी करू नकोस, भेट सगळ्यांना. बाबा मी मस्करी करत नाहीये, खरंच बोलतोय, मला लग्न नाही करायचे. हरी ओरडून बोलला. बाबांनी पाठीपुढे काही विचार न करता जोरात मला कानाखाली वाजवली. घरात एकदम शांतता झाली. सगळे माझ्या आणि बाबांसमोर बघत होते. हरी, काय बोलतोय हे तू? काय बोलतोय? निर्लज्ज कुठला? पिऊन आला आहेस का? थोडे दिवसात लग्न आहे आणि आता हे असल्या फालतूपणा करतोय. अहो ऐकून तर घ्या, काय म्हणतोय तो. बाबा मी खरं बोलतोय. माझ्या मर्जीच्या विरुद्ध लग्न झालं तर मी नाही जगू शकणार. तुझ्या मर्जीच्या विरुद्ध? तू स्वतः हो बोललास. तू मुलीला पाहिलं, सगळं तुझ्या मर्जीने केलं तरी. हरी, आपलं सोड, त्यांचा विचार कर. लोकांना ते काय जबाब देतील हे जर त्या मुलीला कळलं तर? बाळा थंड डोक्याने विचार कर. काही विचार करायची गरज नाहीये. तुझी मर्जी असो नसो, तुला लग्न करावे लागल. बाबा मी लग्न नाही करणार. मग निघ माझ्या घरातून. अहो थांबा, काय करताय तुम्ही? बाबांनी मला धक्के मारून बाहेर हाकलून दिलं. 2 दिवस मी घराबाहेर होतो. मला खूप गिल्ट वाटत होतं. माझी चूक मला कळली होती. त्या दिवशी मी कंटाळून विचार केला की एकच उपाय आहे, आत्महत्या. पण तेही नशिबात नव्हतं. तू मला वाचवलंस. हरीचे डोळे भरून आले. रडतोय कशाला? आयुष्य अजून संपलं थोडी आहे. तुझ्याकडे अजून पण वेळ आहे. तू तुझ्या चूक सुधरवू शकतोस. कसं पण? मी आहे ना. जा तू घरी आणि बघ, उद्यापर्यंत तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. पण कसं? माझ्यावर विश्वास ठेव. ऐक, मला परत भेटायला येशील ना? हो, नक्कीच येईन मी. चल, माझ्या ट्रेनचा टाइम झालाय. असं म्हणत ती मुलगी पटरीच्या मधोमध चालत होती आणि चालता चालता ती अदृश्य झाली. हरी एकदम झोपेतून उठला. आज दिवस चांगला जाऊ दे देवा. हरीने असं म्हणत मोबाईल हातात घेतला आणि मोबाईलमध्ये बघताच आनंदाने नाचू लागला. ईशाचा मेसेज आला होता, दुपारी भेट मला. हरीला तेव्हा आठवलं, ती मुलगी बोलली होती, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. हरी गालातल्या गालात हसला आणि लगेच ईशाला भेटण्यासाठी निघाला. हरी ईशाच्या ऑफिस खाली येऊन तिची वाट पाहत होता. 3 तास झाले पण ईशा आलीच नाही. तिचा फोनही लागत नव्हता. हरी सारखा इकडून तिकडे चक्रा मारत बसला होता. तेव्हाच त्याची नजर ईशावर पडली.
ईशा हरीच्या जवळ येऊन थांबली. दोघेही शांत उभे होते. कोणच एकमेकासोबत बोलत नव्हतं. कशी आहेस? हरी हळूच बोलला. किती वेळ झाला तुला येऊन? बराच वेळ झाला असेल ना. ॲक्च्युली ते एक मीटिंग होती आणि मी सांगायला विसरली तुला. वरून रेंज पण नव्हती सेलमध्ये. सो हरी फक्त ईशाकडे बघत होता. तो एका शब्दाने काहीच बोलला नाही. कसा आहेस? ठीक आहे. तू बोल, तू कशी आहेस? मी पण ठीक आहे. बस ठीक. हो ठीक. ईशा सॉरी, खरंच सॉरी, पण आपण नॉर्मल आधीसारखं नाही का वागू शकत? म्हणजे गेल्या किती महिन्यापासून आपली भेट नाही झाली. वरून ते सगळं लग्नाचं प्रकरण. ईशा मला काही करून तू हवी आहेस. हरीने एका श्वासात मनात जे आलं ते ईशाला बेधडक सांगून टाकलं आणि मग लांब श्वास घेत तो ईशाकडं पाहत होता. ईशा शांत उभी होती. हरीकडं एकटक बघत होती. चुकी तर माझी आहे हरी, मी समजू नाही शकली तुला, पण तू गेल्यानंतर मला कळालं की. ईशा सोड ना, जाऊ दे सगळं. सॉरी. ईशाने हरीला तिच्या मिठीत घेतलं. सकाळची संध्याकाळ झाली. वेळ कसा निघून गेला त्यांना कळलंच नाही. आता पुढे काय हरी? पुढे काय? चांगला मुहूर्त बघून लग्न करूया. काय म्हणतेस? हां, पण घरी बघूया. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हरी शांत झाला. मग एकदम बोलला, ईशा चल. कुठे? चल सांगतो. हरी ईशाला त्याच्या घरी घेऊन आला. घरात जायच्या आधी ईशाने हरीला विचारलं, हरी आर यू शुअर? यस, डॅम शुअर. हरीने बेल वाजवली व आईने दार उघडलं. हरी ईशाला घेऊन आत आला. नमस्कार आई. नमस्कार. तुम्ही एकत्र काम करता का? नाही मी. आई बाबा कुठे आहे? आहेत आतमध्ये. अहो ऐकता का जरा? बाहेर या. काय झालं? ईशाला बघताच बाबा बोलले, अच्छा मैत्रीण आली आहे का हरीची? बरं बसा बसा. ईशाने बाबांना नमस्कार केला. बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बोल ना राजा. बाबा ही ईशा, माझं हिच्यावर प्रेम आहे. बाबा मला माहीत आहे मी खूप चुका केल्या, पण मी यावेळेस माझ्या चुका सुधरवतोय. मला एक चान्स द्या प्लीज. बाबा शांत झाले व आई पण शांत झाली. दोघे एकमेकांकडे पाहू लागले. पोरी तुझ्या घरी माहीत आहे का हे सगळं? हो बाबा माहीत आहे. ठीक आहे मग जशी तुमची इच्छा. बाबा थँक्यू सो मच. हरी हे ऐकून खूप खुश झाला. बाळा तू खुश आहेस ते चांगलं आहे. तुला असं बघून आज मी पण खुश आहे. बस हीच हिंमत जर तू आधी केली असतीस तर जे सगळं घडलं ते घडलं नसतं. अहो जाऊ द्या ना, देवाच्या कृपेने आता सगळं नीट होतंय. बाबा जे सगळं घडलं त्यात माझीही चूक आहे. खरं तर सगळं माझ्यामुळे झालं. असो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हरी जा, तिला घरी सोडून ये. हो बाबा. ईशा आईबाबांना भेटून हरीसोबत घरी जाण्यासाठी निघाली. हरीने ईशाला घरी ड्रॉप केलं आणि हसत हसत घरी येण्यासाठी फिरला. येताना हरी फाटकाजवळ थांबला आणि सोलमेटबद्दल विचार करत तो हळूहळू चालत चालत पटरीवर आला. तो सोलमेटबद्दल विचार करतच होता. तितक्यात, अरे आलास? मला वाटलं आता काय तू येणार नाही. हरी त्या मुलीला बघताच खुश झाला. हो मग काय, आलो मी. आणि का नाही येणार मी? यार आज मी खूप खुश आहे. तुला माहिती आहे ईशा, आणि माझं लग्न होणार आहे. जस्ट इमॅजिन यार. आज मी तिला घरी घेऊन गेलो होतो. ईशा बाबांना आईला भेटली आणि बाबांनी लग्नासाठी मंजुरी पण दिली. वा मस्तच. म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तुझे? हो सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले. तू जसं सांगितलं होतं ना सगळं तसंच झालं. थँक्यू सो मच यार. अरे बस. नाही यार, तुझं जितकं आभार मानू तितकं कमी आहे. अच्छा बरं चल जाऊ दे ते सगळं. ये बस थोडा वेळ. दमला आहेस खूप. हरी त्या मुलीसोबत पटरीवर जाऊन बसला. आज त्या मुलीचा चेहरा काय जास्तच उजळून दिसत होता. एक सांगू? बोल ना. आज तू रोजपेक्षा खूप सुंदर दिसतेस. अच्छा असं होय. मला एक खरं सांगशील? हां बोल ना. तू कोण आहेस? माझी एवढी हेल्प का केलीस तू? मी पण एक साधारण मुलगी होती. माझी पण फॅमिली आहे. बाबा आई बहीण सगळं मस्त चालू होतं. एक दिवस रोजच्या गाडीने घरी जात होती
त्या दिवशी खूप गर्दी होती गाडीमध्ये. माझा पाय सरकला आणि मी चालत्या गाडीतून पडली. आई बाबा खूप रडले होते त्या दिवशी. मी बघत होती त्यांना रडताना. म्हटलं पण मी त्यांना की रडू नका, पण सोड, जाऊ दे. ती मुलगी बोलता बोलता शांत झाली. आज जर मी इथं जिवंत उभा आहे तर फक्त तुझ्यामुळे, आणि मलाही तुझ्यासाठी काहीतरी करायचे आहे. मला सांग, असं काय करू ज्याच्याने तुला मुक्ती मिळेल? सांगितलं तरी ते आता शक्य नाही हरी. असो, माझ्या गाडीचा वेळ झालाय, येते मी. ती मुलगी उठून जाऊ लागली तेव्हाच अचानक मागे फिरली आणि बोलली, जर तुला माझ्यासाठी काही करायचं आहे तर माझे एक काम करशील? हे ऐकून हरी झटकन उठला. हो मग काय, करेन ना. तू सांग ना फक्त काय ते. पण आधी मला प्रॉमिस कर की ते काम झाल्यानंतर तू मला शोधत इथं परत येणार नाही. का असं? म्हणजे तू? हो, बघ, जर करू शकतो तर. हरीने थोडा विचार केला आणि मग बोलला, ठीक आहे, नाही येणार मी, पण तुला कधी विसरणार नाही मी. माझ्या हृदयात नेहमी तुझी वेगळी जागा राहणार. त्या मुलीने हरीच्या डोळ्यात अगदी प्रेमाने बघितलं आणि मग बोलली, तू इन्शुरन्स ऑफिसमध्ये काम करतो ना? हो, मी माझ्या नावावर इन्शुरन्स पॉलिसी काढली होती, पण ती अजून बाबांना भेटली नाहीये. बस तेवढी एक मदत कर. बाबा माझे खूप अडचणीत आहेत. बस एवढंच. जितकं होईल तितकं लवकर घरी चेक पाठवून देणार मी, काळजी करू नकोस. बरं, या निमित्ताने तुझं नाव तरी कळेल का आज मला? संध्या. म्हणजे आपली शेवटची भेट आहे. हो, पण घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. संध्या, असं का झालं? संध्या हरीकडे बघून हसली आणि बोलली, उतर लवकर, भेटेल. इतकं सांगता संध्या पुढे चालू लागली आणि चालता चालता ती अदृश्य झाली. हरीला काहीच कळलं नाही की संध्या असं का बोलली. हरी हळू स्वरात प्रेमाने बोलला, मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या